नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि तिच्या हत्येप्रकरणी संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त होत असून आज धुळे शहरात सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. या घटनेतील आरोपी असलेल्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीची शिक्षा देत या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आमच्या सर्वांकडून आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे की असं शासन जोपर्यंत तुम्ही करत नाही की अन्याय होणाऱ्या व्यक्तींवर जो अन्याय करतोय अशा गुन्हेगाराला जर तुम्ही जाहीररित्या भर चौकामध्ये उघडं करून फटके मारून गरम उकळतं तेल ओतून त्याचे हातपाय छाटून जर तुम्ही ही शिक्षा केली तर पुढचं हे कृत्य करताना कदाचित इतर लोक सुद्धा घाबरतील. स्त्री ही अबला आहे आणि या स्त्री अबलेला तुम्ही जर आपलं स्वतःचं वास्तविक रूप देऊन तिला जर आपलं भक्ष्य समजत असाल तर समोरच्या व्यक्तीला हे कृत्य करताना या गोष्टीची भीती वाटली पाहिजे की आपल्या बाबतीत सुद्धा असंच काही होईल, आणि हीच आमच्याकडून श्रद्धांजली आहे त्या मुलीला. नरसापूर येथे त्या निष्पाप चिमुकलीच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण बसलेला आहोत. तुमच्या संवेदनांना सलाम, भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी हे 2 शब्द वापरू शकता. देवाघरी गेलेल्या निरागस परीला भावपूर्ण श्रद्धांजली. तुझं हसू काळजात जपून ठेवू आणि तुझ्यासाठी न्याय मिळेपर्यंत लढत राहू. अखाली कोमेजलेल्या कळीला अश्रुपूर्ण श्रद्धांजली. तुझ्यासोबत झालेला अन्याय आम्ही कधीच विसरणार नाही. ईश्वर तुला शांती देव. तुमच्या निषेधाला बळ मिळो आणि ताईला लवकर न्याय मिळो हीच प्रार्थना. आदरणीय फडणवीस साहेबांना आमच्या सर्वांचं एकच विनंती आहे, लवकरात लवकर चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करावी हीच आम्हा सर्वांची विनंती आहे. लवकर न्याय मिळवून द्या, फाशीची शिक्षा मिळवा, त्यापेक्षाही कठीण काही शिक्षा असेल ती मिळवून द्या, पण लवकरात लवकर त्याला शिक्षा मिळावी हीच विनंती सर्वांची. त्या निषेधार्थ आम्ही सर्व सकल ब्राह्मण समाज या ठिकाणी जमलेला आहे. त्याचा ह्या लज्जास्पद गोष्टीचा आम्ही निषेध करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.